लास्ट 300 किलोमीटर बाकी आहेत लेसाठी, आपल्या ड्रीमसाठी. वन मोर अचिव्हमेंट. राचुंगला पास जवळपास 16,000 फीटवर आहे. आपली बाईक स्टिल सर्वाइव्ह. व्हॉट अ व्ह्यू बॉयज. दोन्ही साईडनी बर्फाच बर्फा. Hey desire, burning like a fire. What you gonna do when it crumbles down? Watch it get higher, down to the wire. Will you let it burn till we almost drown? Higher, goodbye, honey, where do we lie? Where you're headed, am I going there too? I don't wanna ask why, wanna. ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम जिस्पा. आता करंट टेम्परेचर आहे जवळपास 1 आणि काल रात्री -3 पर्यंत गेलेलं. आता मला समजलं की थंडीमध्ये ना लोक जास्त टेंट का प्रेफर करत नाही. कारण की भाई ते हवा एवढी घाणेरडी पास होत आहे. मेन म्हणजे ना पाठीना साईडला बघा हायवे, व्ह्यू तर नेक्स्ट लेवल आहेत, पण थंडी त्याच्यापेक्षा जास्त आहे. आता सीन कसं माहिती आहे का, इकडे गरम पाण्याची सोय नाही. कालच तो बोलला मला की तुम्हाला तर आंघोळी वगैरे करायची असेल ना, फ्रेश बीश व्हायचं ते खाली तिकडे दिसतं टेंट हा छोटासा, तिकडे फक्त गरम पाणी भेटेल. त्यासाठी तुम्हाला खाली यावं लागेल आणि वॉशरूम विशरूम ते इकडे. काय तुला भेटायचं. चलो अंकल, चलो बढ़िया है ना, मिलते वापस आएंगे. हाँ अच्छा लगा प्लीज. हाँ कंफर्म श्योर शॉट. रिव्यू का रखना. हाँ डालूंगा मैं चैनल पे पक्का डालूंगा. चलो आंटी को भी बाय बोलना. आंटी थैंक यू सो मच. चलो मिलते वापस आएंगे तो इधर. थैंक यू. हाँ आराम से पक्का. बहुत शांत और अच्छी. थैंक यू. बात कर रहे थे सुबह उठ के. चलो बाय. तुझं यूट्यूबचं सबस्क्रायबर मी कोणा सगळं भांडण केलं. एक क्लिप बघितली. अच्छा तुम्ही बघितले का ऑलरेडी. म्हणलं आलं इथं भांडण करत जाऊ नको. नाही ते काय आता भेटतातच असे रस्त्यात तर काय करणार. ऐकत नाही मुद्दाम करतात ना बाहेरची गाडी बोलून. किती दिवस लागले. माझा आजचा 5वा दिवस आहे. झाले 4 दिवस. कालच गेलो मी इकडनं, पण त्यांनी पाठवलं म्हणून रिटर्न आलो आज. ते दारच्या मध्ये चेकपोस्ट होतं ना, तर तिकडे पुढे अलाउड नव्हतं गेलं त्यांनी. 1 वे फक्त तिकडनं यायला चालू होतं. आता जाताना पाठवणार वाटतं. माझ्याकडे आहे मी वृंदावन सोसायटीला. हां चला निघू. ओके चला. हो बरं वाटतं ना की सकाळ आपल्याला आपली माणसं दिसली की. ते काका आपले सबस्क्रायबर होते. विचार करा इथे येऊन आपल्याला आपले सबस्क्रायबर भेटलेत. हो आरामात. मी तुला अशा शिवाय घालणार होतो ना, बोललो तू ऐन टायमाला गायब होतोस. पेट्रोल थांब खाली ठेवते. पहिले हेल्मेट पकड, मी खाली गाडी काढतो. पेट्रोल कुठे लावू समजा. कुठे लावू. हे आतमध्ये ह्याच्यात टाकायचं. नंतर थांब गाडी काढू देते, व्हायब्रेट होईल नंतर. वा साईराम. अच्छा तू हे ठेवली इकडे नको काढे. हा वरती लाव ह्याच्यात. मेन पेट्रोल आहे ना आपल्याला सध्या आधी. डन. नाही पडणार ना. चलो हो हाँ हे क्या कार्ड है ना जेब में रखा है. अच्छा थैंक यू. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. साईराम. ओके सो आता आपण चाललोय टुवर्ड्स लेह लडाख. जिस्पावरनं इथून लेह पकडा जवळपास ना 350 to 360 किलोमीटर आहे. अजून एक सीन आहे. आपल्याला जर ना इकडनं नाही अलाउड केलं ना लोकांनी, म्हणजे मनाली हायवेवरून मेन हायवेवरून, तर आपल्याला ना जावं लागेल त्या आतून कारगिलवाला रोडने. आणि कारगिलवाला रोड पुन्हा खराब आहे. मध्ये जवळपास ना पकडा 200 ते 300 किलोमीटर रस्ता ना खराबच आहे. सो दॅट्स वाय ना मी पेट्रोल तर काल फुल करून आणलेलं, बट सेफ्टी साईडसाठी ना 5 लिटरचं कॅन पण भरून घेतल्या पाठी आणि 1 लिटरची बॉटल ठेवली.
की जेणेकरून कधी वर खाली काय झालं आपलं 19-20 पेट्रोलचं सीन तर आपण टाकू शकतो. प्रॉपर 400+ द्यायची मला ॲव्हरेज, म्हणजे फुल टँकमध्ये 400+ चालायची. पण आता जरा हेवी केले ना मी, क्रॅश गार्ड बोला, त्यात अजून हेवी झाले. आपण टँक बॅग, सॅडल बॅग, डेव्हिल पाटी बसले, मी चालवतोय, म्हणून टॉप बॉक्स आहे, सगळं पकडून ना जवळजवळ बऱ्यापैकी हेवी झाली गाडी. सो जरा ॲव्हरेज ड्रॉप होतो. मग माझ्या अंदाजाने 350 तरी चालली पाहिजे गाडी. तर 350 चालत असेल ना तर त्याच्यावरती आपलं 5 लिटरचं पेट्रोल इनफ झालं कारगिलला पोचायला. चला, आजच्या दिवसाची सुरुवात तर मस्त झाली आपली. आपल्या जसे की आपले ते एक काका होते ना डेव्हिल, ते एक काका होते ना, ते सबस्क्रायबर होते आपले, सबस्क्रायबर होते. ते काका बोलतात भांडत कशाला जातो रे सगळ्यांची रस्त्यावर. मी काका माणसं तशी भेटतात तर काय करू. बोलतो मी तुझा सबस्क्रायबर आहे, तुझा व्हिडिओ बघतो मी. मला थँक्यू बोललो. हां, आणि त्यांनी MH नाही 04 पासिंग बघितले तर अजून खुश झाले. ते ठाण्यातल्या बरोबर आणि माझ्याकडले होते काय जण. मस्त एनर्जेटिक सुरुवात झाली आता माझी. होपफुली अशीच एनर्जी पुणे एंडपर्यंत राहावं. आणि आय थिंक सो आज आपलं ड्रीम कंप्लीट होणार आहे. ते म्हणजे आपण पोचणार आहोत फायनली लेह लडाखला. 101% सांगतो मी. चुकून माकून जिस्पा या साईडला तुम्हाला स्टे हवा असेल ना तर इकडे ना कुठेच थांबू नका. जिस्पामध्ये पण प्रॉपर थांबू नका भाई. 3000-4000 त्यांच्या पॅकेजवरती डिपेंड असतं. आणि ती लोक पॅकेज कमी करत नाही, कारण की मेन कसं त्यांचं प्राईम लोकेशन आहे प्रॉपर जिस्पा सिटीमध्ये ना, प्रॉपर जिस्पा विलेजमध्ये ना, म्हणून ती लोक रेट कमी करत नाही. हलकंसं फक्त एक 5-10 मिनटं तुम्हाला पुढे जायचं. आणि ज्या हॉटेलमध्ये आता मी थांबलेलो ना त्या हॉटेलचं नाव ना तुम्हाला 1 मिनटं सांगतो. त्या हॉटेलचं नाव ना मी इथे मेन्शन करेल. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची इंस्टा ID पण टाकेल, त्यांचे मॅप पण टाकेल. होपफुली भेटला तर मला भाई 100% इकडे थांबा, कारण इकडे ना जेवंत उमा सेक्सी जेवंत पावर आहेच. काल आम्ही जसं की तुम्हाला दाखवलं मी बटर चिकन रोटी इकडे रेमटोला आम्ही. चहा पावर, कॉफी पावर, आणि सगळ्यात बेस्ट जी गोष्ट आहे ना त्यांची ती म्हणजे भाई तिकडे वाईब्स आणि तिकडची माणसं. गाडीचं पण पोट भरलेलं आहे, आपलं पण पोट भरलेलं आहे. फक्त आता राईडची मजा घ्यायची ना. आपल्याला लेह मनाली हायवेवरून सोडला पाहिजे. नाही तर भाई मी आज तर रिटर्न येत नाही परत स्टेसाठी. मी डायरेक्ट कारगिलवरनं टाकणार. बस झाला, भरपूर झाला टाईमपास. डेव्हिलला पण बोललो आहे, डेव्हिल पण रेडी आहे. थोडंफार त्याला मध्ये मध्ये उतरावं लागेल, बट ठीक आहे, ॲडजस्ट होईल ते. जो ट्रकची गर्दी बघा, आय डाऊट आज तरी सोडतात की नाही आपल्याला. अंकल कल एंट्री क्या आज भी करना पड़ेगा. चलो आता वरती जिकडे मेन चेकपोस्ट आहे तिकडे जाऊन बघू सोडतायत का. इकडनं तर काल पण सोडलेला आम्हाला. इथे काल आपण एक फोटो काढला पॉवरवाला, जो की मी कालच इंस्टाग्रामवर पोस्ट पण केला. हा व्ह्यू तो तुम्ही काल बघितला असेलच कालच्या ब्लॉगमध्ये, तरी आज पुन्हा दाखवतो जे कोणी नवीन आले असेल त्यांना. पाणी एवढं थंड आहे ना, हे कणं चढायला नाही मागा त्या गाडी बिलकुल पण. आणि आता टेम्परेचर नाही इकडे जवळपास 3 की 4 आहे. पहिले किती जवळून जाते आपण स्नोच्या. मोस्टली तर मी ऑब्झर्व केले ना आता समोरून गाड्या ना कमीच येतात, कारण की कालच त्यांनी सांगितलेलं लेहवरनं येणाऱ्या गाड्या आज स्टॉप करणार आहेत. आज फक्त मनालीवरनं लेह जाणाऱ्या गाड्या चालू राहणार आहेत, बट गाड्या चालू राहणार आहेत. बाईक्स नो सीन. बघू बर्फातून घसरते का, नाही घसरली. काश कोणीतरी माझ्याकडे आता सिनेमॅटिक घेण्यासाठी पोरगा असता पॉवरवाला. कसला व्ह्यू आहे हा. किती जवळ चाललोय स्नोच्या. काल तरी बरी चढ होती याच्यापेक्षा गाडी माझी इथे. आज बिलकुल चढायला नाही मागत आहे. हो का, नशीब रस्ता चांगला आहे म्हणून हे काय बोलतात जास्त त्रास नाही होता मला. मला समजत नाही आता ट्रक आणि माझ्या गाडीमध्ये फरक काय राहिला आहे बघ. दोघं पण सेम पिकअप देतात. आई ग व्ह्यू बघा. आहे की नाही पॉवर. ट्रकवाले त्रास आहेत. चला नाईस. बारीक बारीक दगडे एवढे आहेत ना टायरमध्ये घुसली वाट लावून जाईल. ओके, हे जे पुढं जेवढं इझी वाटते ना बघायला काही ते नाही आहे. दम लागला मला आणि गाडीला पण आराम पाहिजे जरा. थोडंसं चल वरती जाऊन आरामच करायचा आपल्याला.
काल इथूनच आपल्याला रिटर्न पाठवलं. आता तर मला इथे चेकिंग तर काही दिसत नाही आहे. सो आय थिंक रोड्स वॉज ओपन फॉर ले. येस, देअर आर नो चेकिंग. पुढे असेल हलकीशी चेकिंग फक्त. हा बघा, इकडे काल चेकपोस्ट होता, इकडनं पुढे जाऊन देत नव्हते. येस, नाईस नाईस. बट रेस नको, फर्स्ट वर टाक. बाई चढशील ना. हा बघा, ओ माय गॉड. लास्ट 300 किलोमीटर बाकी आहेत लेसाठी, आपल्या ड्रीमसाठी. छान स्ट्रगल करला ड्रीमने आपल्याला. बा हा, कमॉन बॉय, चाल हळूहळू, काय सीन नाही, फक्त बंद पडू नकोस. 20च्या स्पीडवर जाऊ आपण आरामात. रात्री 1-2 वाजता पोचलो तरी चालेल. फक्त हळूहळू चल, आरामात चल. हा डेविल, टेम्परेचर चेक कर. मला वाटतं मायनसमध्ये टेम्परेचर आहे भाई. व्ह्यू बघ, व्हिडिओ का डेविल. हा हा हा, व्हॉट अ व्ह्यू बॉयज. दोन्ही साईडनी बर्फाच बर्फा. हा, लिमिट क्रॉस. ग्लव्स घालायला लागतील. हे पिवळे पिवळे झालेत हात माझे, अख्खे सुन्न पडलेत. तर पूर्ण सुन्न पडायच्या आधी हा ग्लव्स घालून घेऊ. कुठे थांबायचं ग्लव्स घालायला. थोडा छावा तिकडे, पूर्ण बर्फ 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 ओजीवाला. आता तिकडे ते दिसतंय येलो येलो कलरची, तो चेकपोस्ट आहे, तिकडनं सोडत नव्हते वरती काल. ओके, स्वतः सीन काय केलं आहे मी भाई. माझी गाडी बिलकुल चढत नव्हती, 10-15च्या वरती जात नव्हती. म्हणून डेविलला ना मी एका ट्रकमध्ये बसवलं आहे. ट्रक मला आठवत पण नाही कुठला आहे. त्याला सांगितलं डायरेक्ट वरती चढण्याची, ते थांब, मी तिकडे जाऊन थांबतो. कुठला कलर होता ट्रकचा तो पण नाही आठवत मला भाई. एवढं घाण ॲडव्हेंचर आहे ना हे. मनाली ले हायवे. हा, झोप उडवून टाकली माझी याने. आणि मेन म्हणजे हा बर्फ बघा. जे लांबून स्नो बघत होतो ना आपण, डोंगरावरती स्नो आहे सगळं. आणि मी बोललो होतो की त्या डोंगरातून आपल्याला पास व्हायचं आहे, तो हाच डोंगर आहे. हेला गाडी बघा माझी. सेकंड फर्स्ट ह्याच्यावरती चालवते मी. आणि ते मेन सीन आता असं झालं ना की नेटवर्क नाही आहे. जर डेविलला कॉन्टॅक्ट करायला झालं ना तर वाट लागेल. हा, नशीब डोकं चालवलं मी. त्या उतारावरतीच डेविलला बोललो भाई जा ट्रकमध्ये जाऊन बस कुठलं तरी, तुला घेऊन पॉसिबल नाही आता गाडी चढणं. हे ग्लव्स घातलेत ना, ग्लव्समधून पण हवा चालली आतमध्ये. एवढी घाण थंडी आहे इकडे. तर दोन्ही साईडला बर्फ आहेत, म्हणजे इमॅजिन तर करू शकता कसली वाट लागली असेल आता माझी भाई. माझ्या लाईफमधला हा 1 टाईम आणि लास्ट टाईम एक्सपिरियन्स असेल. शेट, रस्ता बघा. इमॅजिन तर करू शकता भाई आता थंडी किती असेल इथे. मायनसमध्ये टेम्परेचर आहे लिजिट. वरतून ऊन येतं आहे पण काहीच फरक नाही पडत आहे. आणि ऑलरेडी माझ्या शूजमध्ये सगळीकडे पाणी गेले. तर इथे ना सगळं काल ना पुन्हा बर्फ होता. म्हणून या लोकांनी येणाऱ्यांसाठी फक्त रस्ता ठेवलेला, जाणाऱ्यांसाठी बंद ठेवलेला. आणि असं वाटतंय ना की काल जे आम्हाला थांबवलं ना 11:30-12 वाजता तिकडे, तर खरंच खूप चांगलं काम केलं. कारण की 12 नंतर जर आम्ही चढायला घेतलं असतं आमची एवढी वाट लागली असती मॅक्स. कारण की आता बघा 10:30 वाजलेत. बट टू बी फ्रँकली ना अजूनपर्यंत ना 10 किलोमीटर पण नसेल झालं रस्ता कवर करून आम्हाला. हो का वर्स्ट रोड आहे. वर्स्ट रोड ते वर्स्ट रोड. त्यात ही आईस, सगळी आईस मेल्ट झालेली रस्त्यावर आली. तर डेविलला सांगणार होतं मी ट्रकमध्ये बसून ना व्हिडिओ काढ, बट एवढी खुजली आता बरी नव्हे.
गप आधी हा रस्ता क्रॉस करून घेतो. ते बघा खाली बघा बाय, पूर्ण फ्रोझन आहे, फ्रोझन लेक आहे ती. हा फोकस कर, रोडवर फोकस कर सँडी. ते नंतर बघ. शिट. आणि आता जरा फील होतोय ऑक्सिजनचं, ऑक्सिजन कमी होत चाललंय. हाय 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 काय दिसतोय. 2 मिनटं ब्रेक घेऊ. हे साहब इंजिनला पण आराम दे जरा.